आता ताई दिसली नाही ना की भीतीच वाटायला लागते. कुठे गेली असेल ताई? पुन्हा संकटात अडकली तर नसेल ना? मीरा, तुम्ही तुम्ही वेदाजवळ थांबणार होतात ना? तू वेदाची काळजी करू नकोस. मी अनन्याला स्पेशली उठून तिच्यासोबत थांबायला सांगितलंय. ऐक, मला काहीतरी खूप विचित्र वाटतंय. मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोला ना, काय झालंय? हे बघ, मला असं खरंच वाटतं की मी रुद्रकेतूंना बघितलंय. तो भास नव्हता. तो भास असूच शकत नाही. ह्या आधी असं कधी झालं नाही. हे दिवसभर मी त्यांचा विचार करत नव्हतो. मी तुला सांगतो, मी त्यांना बघितलंय. आय एम क्वाईट शुअर. मीरा, सापडलं का आत्मा? हिला कसं कळलं की मी ताईला शोधतेय? काय बोलतीयस तू? अरे अथर्व, ही तुझी तुझी बायको ही ही नॉर्मल नाहीये. मेलेली माणसं शोधतात तिला. काय बोलायचंय? स्पष्टच बोल ना जरा. अगं मी स्पष्टच बोलते. माझ्या खोलीमध्ये आता ना एक म्हातारा माणूस आलेला. म्हणजे माणूस नव्हता तो भूत होता किंवा आत्मा, काय जिवंत होतं काय? सॉरी मला कळत नाहीये. पण तो आला आणि त्यांनी तुझं नाव घेतलंय आणि निघून गेला तो. रुद्रकेतूच असणार. ते मला शोधतायत. कुठे कुठे गेले ते? कुठे गेला म्हणजे मला कसं माहित कुठे गेला? अगं तू पाहिलंस ना, सांग ना कुठे गेले ते? अरे पण मी त्याला फॉलो नाही केला ना. तो कुठे गेला? माया, ऐक ना मीरा, तू का हिच्याकडे लक्ष देतेस? ही काही बरळतीये. मला तुझ्याशी बोलायचंय. तर चल ना. चल चल चल, ये ये. ए तू मॅडम ओ कुठे होता तुम्ही? तुम्हाला कधीपासून शोधते मी. का शोधत होतीस मला? हो मॅडम, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हो. काय झालंय? मंजिरीने मला एका दूर अरण्यात भिरकावून दिलं होतं. उद्देश स्पष्ट होता तिचा, मला ठार मारून टाकणं. पण ती निसर्गाला वश करू शकली नाही. त्या अरण्यावर सूर्यदेव तळपत होतेच ना. आणि सूर्यदेव म्हणजे माझ्यासाठी साक्षात गुरु. त्यांच्या प्रत्येक किरणासोबत माझी साधना पुन्हा सुरू झाली. आणि दिवसागणिक माझ्या सगळ्या शक्ती पुन्हा माझ्याकडे येऊ लागल्या. पण कसं कुणास ठाऊक, त्या मंजिरीला हे समजलं आणि तिने मला इथे या खोल गुहेत कैदेत आणून टाकलं. बाबा, ही गुहा दुसरीकडे कुठे नसून आमच्या घराच्या खालीच आहे. म्हणजे मी इतके दिवस तुमच्या इतका जवळ होतो. आणि का कुणास ठाऊक आम्हालाही हे नाही जाणवलं कधीच. त्या मंजिरीने इतकी वर्ष हे घर पोखरून ही गुहा तयार केली आहे. ती कपटी बाई स्वार्थासाठी काही करू शकते. बाबा, पण आपण इथून बाहेर कसं पडायचं? इथे तर माझी शक्ती काम करत नाही. नाही बाळा, शक्ती केवळ मंत्रात नसते, ती श्रद्धेत असते, विश्वासात असते.
इथे सूर्यदेव नारायण नसले म्हणून काय झालं? माझ्या लेकींचा आवाज तर माझ्या कानावर पडला आणि त्या एका हाकेने माझ्यातलं सगळं तेज पुन्हा प्रज्वलित झालंय. एक लक्षात ठेव बाळा, अघोरी शक्ती भय निर्माण करू शकते, प्रेम नाही निर्माण करू शकत. अघोरी शक्ती माणसाला बांधून ठेवते, प्रेम माणसाला मुक्त करता. त्यामुळे प्रेमाची शक्ती ही कुठल्याही अघोरी शक्तीपेक्षा नेहमीच सामर्थ्यवान असते. मंजिरीने आपल्याला वेगळं करण्याचा किती प्रयत्न केला, पण आज आपली भेट झालीच की नाही, आणि त्यामुळे तिचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. आज आत्ता या क्षणापासून मंजिरीचा पराभव सुरू झालाय बाळा. चल बाळा, निघायला हवं आपल्याला. बाबा, ये बाळा. मीरा, आपण इथे परत का आलोय? खोदकाम करायचंच आहे का? ठीक आहे, मी असं करतो, आधी घरच्यांना काहीतरी एक्सक्यूज देऊन त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांना इकडनं शिफ्ट करतो आणि मग एक इंजिनियर बोलवून त्याच्याशी कन्सल्ट करून आपण लवकरात लवकर खोदकाम सुरू करूया. चालेल? नाही, मी आत्ता काही सांगू शकत नाहीये. मला थोडा वेळ हवाय, प्लीज. मीरा, बाबा, बाबा, बाबा. अहो मॅडम, तो जिवंत कसा झाला? म्हणजे मला मला आठवत आहे की तिथून जेव्हा मी आणि सासूबाईंनी त्याला इथे आणलं ना, तो मेलेलाच होता. हो माया, तेव्हा तो मेलेलाच होता. अहो नाही नाही नाही, मग आता त्याची आत्मा आली का? हा, मला काही कळत नाहीये मॅडम. मला भीती वाटते, कारण की ना, जेव्हा म्हणजे जर तो जिवंत असेल, म्हणजे नाही, तो मेलेलाच होता, पण तो जर जिवंत होता तर त्याने माझा चेहरा पाहिला असेल ना, आणि मग त्याने मला बघितलं असेल, मग तुम्हाला काहीतरी करेल मॅडम. प्लीज, मला खूप भीती वाटते मॅडम. प्लीज प्लीज काहीतरी हेल्प करा. बस माया, गप बस. किती घाबरशील माया? तुझा हा जीव इतका महत्वाचा नाहीये. हा तुझा गळा असाच धरून ठेवला ना, तर तू कधी समशील तुला कळणार सुद्धा नाही. कळलं? चल निघ.